नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत, की आता मात्र बाहेर उभा राहून सत्या भावाचा दरवाजात खूप ठोकू लागतो, की "उघड काय, बायकोच्या पदरामागे लपून बसला आहे." तरीसुद्धा तो दरवाजा उघडत नाही. तर निरुपमा मात्र हसू लागते आणि तो जोरजोरात म्हणतो, की "जर मर्द असेल ना, तर बाहेर ये." आणि इकडे आता घरातले सगळेच टेन्शनमध्ये येतात आणि त्यानंतर आता सत्या निरुपमाकडे बघून हसू लागतो. इतक्यात दरवाजा उघडला जातो आणि त्याचा भाऊ बाहेर थोडा डोकावतो. त्याच गोष्टीचा फायदा घेऊन सत्य आता त्याला आतमध्ये ढकलतो आणि दरवाजा लावून घेतो आणि हे बघून मात्र आता निरुपमा खूप घाबरते आणि ती बाहेरनं दरवाजा वाजवू लागते. परंतु सत्या काही आता दरवाजा उघडत नाही. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र घरामध्ये सामान आलेलं असतं आणि त्याचं बिल बघून आता सत्या खूपच आरडाओरडा करू लागतो. त्यानंतर 2,000 ची क्रीम आता देविकाच्या हातात देतो आणि म्हणतो, "बापरे! नुसती 2,000 ची क्रीम? एवढं काय आहे तुझं तोंड लपवण्यामागं? काय चांगलं तोंड नाहीये का तुझं दाखवण्यासारखं? तोंड का लपवते आहे एवढं? इतकं महागातलं क्रीम लावावं लागतं तुझं तोंड लपवण्यासाठी?" आणि हे ऐकून आता देविकालाही खूप राग येतो. तेव्हा मात्र तो म्हणू लागतो, "इतकाच खर्च आणि इतकाच हौस आहे ना, तर हे सगळं आपल्या नवऱ्याला आणायला लावायचं." आणि असं म्हटल्यावर आता देविकाला अजूनच राग येतो आणि ती जोरातच ओरडून म्हणते, "तुला काय वाटलं माझा नवरा काही करू शकत नाही का? तुला तुझी लायकी माहिती आहे का?" आणि हे ऐकल्यावर आता लगेचच निरुपमाला खूपच आनंद होतो. तेव्हा लगेचच आता सत्याचा भाऊ ओरडून म्हणतो, की "बघ देविकाला सुद्धा तुझी लायकी माहिती आहे." आणि तेव्हा सत्या जोरातच ए म्हणून त्याच्यावर ओरडतो, तर आता देविका त्याला म्हणते, "तू ए गप्प बस" आणि असं म्हणून त्याला शांत करते आणि म्हणू लागते, "सत्या, आजपासून तू घरामध्ये पैसे द्यायची गरज नाही आणि यापुढे सामान सगळं काही माझ्या नवऱ्याच्या पगारातनं येईल." आणि हे ऐकून मात्र आता देविकाच्या नवऱ्याला फारच घाम फुटतो आणि इकडे मात्र सत्याचा प्लॅन सक्सेसफुल होतो. त्यानंतर आता निरुपमाही टेन्शनमध्ये येते, की आता माझ्या मुलाचा सगळा पगार खर्च होणार आणि घरातील सगळी माणसं हे फक्त बघतच असतात. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.